भेटत नाहीये आणि मला सीतेसह लक्ष्मणासह वनवासात जावं लागतंय, म्हणून तो निराश आणि दुःखी सुद्धा नाही आहे. हाच तो संयमी राम. आपण आज काय पाहतो, एखादा अधिकाऱ्याला, आपण मंत्री होतात, आदित्यचे सगळे मंत्री होतात, एखादा अधिकाऱ्याला तुम्ही सांगितलं तुझी चंद्रपूरला बदली करतो, गडचिरोलीला बदली करतो, नको 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 मला जंगलात पाठवू नका म्हणतात. संपर्क ठेवू करा, हळूहळू करा, चंद्रपूरला काम करा, नको दुसरा एखादा जिल्हा द्या म्हणतात. पण प्रभू श्रीराम हे आपलं राजपाट सोडून जंगलात निघाले. त्यांनी विचारलं नाही. आपण म्हणतो विमान जात आहे का तिथे, हॉटेल आहे का तिकडे, रस्ता आहे का तिकडे, ही गोष्ट आपण तिथे समजून घेतली पाहिजे. जो आजच्या या महाशिबिराचा खरा सार आहे आणि तो सार रामकथेमध्ये आहे. म्हणून मी आज रामावर बोलतोय, राजकारणावर बोलत नाही. याच्या महाशिबिराचा जर मुख्य सारांश कोणता असेल तो रामकथेमध्ये आहे, तो रामामध्ये आहे. दशरथ पुत्र राम जोपर्यंत अयोध्येत राहिला तोपर्यंत तो युवराज बनून जगला, राम बनून जगला, तो श्रीराम होता. पण राम जेव्हा संघर्ष करून जंगलातून बाहेर आला तेव्हा तो भगवान राम झाला, मर्यादा पुरुषोत्तम राम बनला. यातून आपण शिकायला पाहिजे की आपण जेव्हा संघर्ष करतो आणि संघर्षातून पुढे जातो तेव्हा आपल्याला धैर्य, हिंमत आणि संघर्ष, यातून रामाला भगवान राम बनवले. हे अद्भुत धैर्य. रामाचा काय कमी अपमान झाला? रामाचाही अपमान झाला, पदोपदी अपमान झाला, जंगलात अपमान झाला, राजमहालात अपमान झाला, सर्वत्र रामाचा अपमान झाला. तो रामाला सहन केला आणि फक्त अपमान करणाऱ्याकडे एक कटाक्ष टाकून राम पाहत त्याला वेट अँड वॉच, माझी सुद्धा वेळ येईल, आपली सुद्धा वेळ येईल. साहेब वेट अँड वॉच, आपली सुद्धा वेळ येईल. एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. कंटाळला काय इथलं राम कथा आहे. संजय राऊत काय विषयाला सोडून बोल, एक विचार राम निघाले, अयोध्येतून निघाले, वस्त्र घालून निघाले. हे मी यासाठी सांगतोय की शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रामकथेमध्ये, शिवसेनेचा जो संघर्ष आहे तो रामाच्या संघर्षामध्ये आहे, तो लक्ष्मण सीतेच्या त्यागामध्ये आहे. शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रावणाच्या पराभवामध्ये आहे, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला मी आज वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. राम जेव्हा निघाले अयोध्येतून, उद्धव साहेब, आदित्य, राम जेव्हा अयोध्येतून निघाले, वल्कले नसून निघाले, त्या काळात त्याचे सगळ्यात मोठं या भूमीवरचं खानदान होतं. त्याच्या तोडीचं खानदान, रामाच्या तोडीचं खानदान रोज या पृथ्वीवर नव्हतं, तरी त्यांच्या नशिबी वनवास आला. हिंदुस्थानात जे जे काही भव्य दिव्य घडलं होतं ते त्याच्या कुटुंबातून घडलं होतं. अनेक योद्धे त्या कुटुंबात निर्माण झाले होते. रघु, दिलीप, पुरुरवा, दशरथ, भरत, ज्या देशाचं नाव भारत जे पडले ते त्या कुटुंबाच्या भरत या माणसावरून पडलं. त्याच्यासारखा योद्धा त्या कुटुंबात निर्माण झाला. राम जेव्हा निघाला तेव्हा संपूर्ण प्रवासात अनेक राजांची राज्य होती. त्यांना कळलं असेल की राजपुत्र निघालेला आहे, अयोध्येचा राजपुत्र निघालेला आहे, आपण त्याला भेटलं पाहिजे, आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. कदाचित रामानं त्यांची मदत घेऊन एखाद्या ठिकाणी त्याला वास्तव्य करता आलं असतं, पण रामाने ते केलं नाही. पण त्यांनी संपूर्ण त्या प्रवासामध्ये रामाने एक कोणत्याही राजाची, कोणत्याही वतनदाराची, कोणत्याही सरंगमदाराची मदत घेतली नाही. तर राम आपल्या सोबत सगळ्यांना घेऊन गेला. ती सामान्य माणसं होती, ती वानर होती, ती माकडं होती, आपल्यासारखी साधी माणसं होती, वंचित होते, आदिवासी होते. लक्षात घ्या, वंचित होते, आदिवासी होते, ओबीसी होते, क्षत्रिय होते, सगळे होते. आणि त्या सगळ्यांना घेऊन राम पुढे गेला. त्याला माता शबरीचे आशीर्वाद होते. कारण काय माहित, रामाचा एक निर्धार पक्का होता. रामाचा निर्धार असा होता की ज्या अन्यायाविरुद्ध, ज्या अत्याचाराविरुद्ध मी लढायला उभा ठाकलेलो आहे,
ती लढाई मला जी लढायची ती धनिकांच्या मदतीने मला लढायची नाही, ती अंबानी अडाणीच्या मदतीने मला लढायची नाहीये. ती लढाई मला या माझ्या सामान्य शूर अशा योद्ध्यांच्या ताकदीवर मला ही लढाई लढायची हे त्याने ठरवलं. आणि म्हणून रामाचं महत्व हे शिवसेनेसाठी अत्यंत